विद्यार्थी मित्र हो, आज आपण चुडीवाला हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत जयश्री रुईकर. पाठ 6 आहे चुडीवाला. लेखिका जयश्री रुईकर. जन्म 1939. आता आपण जयश्री रुईकर या लेखिकांचा परिचय, त्यांच्या ज्या रचना आहेत ते पाहणार आहोत. प्रसिद्ध लेखिका. त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह, स्वप्नातील विहीर ही बाल कादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. आता प्रस्तुत पाठ कशाबद्दल आहे तर प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. म्हणजेच प्रस्तुत पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की कुष्ठरोग्यांची जी वसाहत आहे, जी कोणी निर्माण केली होती, डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनात संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुल या व्यक्तीबद्दल आणि त्या व्यक्तीच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन या पाठामध्ये केले आहे. या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही लेखिकेने घडवले आहे. म्हणजे या पाठामध्ये समाजाचं ऋण हे आपल्या कर्तव्य दृष्टीतून, आपल्या कर्तव्य करण्यातून या अब्दुलने दाखवलेले आहे. त्याचबरोबर कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरून आपल्यातील असणाऱ्या माणुसकीचे दर्शनसुद्धा या ठिकाणी लेखिकेने अब्दुल या व्यक्तिरेखेमार्फत दाखवलेले आहे. अब्दुल ही व्यक्तिरेखा अशा प्रकारे रेखाटली आहे की त्यातून आपल्याला माणुसकीचे दर्शन घडते. पाठ पहा. अब्बाजान, आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे. जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का. म्हणजे या ठिकाणी अनवर हा अब्दुलचा मुलगा आहे आणि तो आपल्या वडिलांना म्हणतो, अब्बाजान आज तपोवनामध्ये जाऊ नका. तर ते त्याला त्याचं कारण विचारतात की का जाऊ नको म्हणतोयस. तर त्या ठिकाणी जाने दे अनवर असं त्यांची पत्नी म्हणजे अब्दुलची पत्नी म्हणते, काही बोलून फायदा आहे का. आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणी म्हणजे दुर्मिळ संधी किंवा शुभकाल. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. म्हणजे अशा प्रकारे अब्दुल हा बांगड्या भरणारा आहे आणि अब्दुलचा मुलगा ज्याचं नाव आहे अनवर आणि पत्नी तिचं नाव आहे शन्नू. तर अब्दुलच्या तपोवनात जाण्याबद्दल अनवर आणि शन्नू हे नाराज आहेत. अब्दुल म्हणतो, मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. तर ते अनवरला आश्वासन देतात की मी तपोवनात जाणार आहे पण तिथून लवकरच येईन. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. अशा प्रकारे अब्दुलची पत्नी या ठिकाणी त्याच्याबद्दल तक्रार करते.
की आज संक्रांत आणि त्यात मंगळवारचा दिवस, म्हणजे बांगड्या भरायला आणि मंगळवारी देवीचं दर्शन घ्यायला या ठिकाणी खूप साऱ्या स्त्रिया येतील आणि त्यावेळी आपलं दुकान बंद असणार आहे. का दुकान बंद असणार आहे? कारण अब्दुल दुकान बंद करून तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना आणि मुलींना बांगड्या भरण्यासाठी जाणार आहे. आणि शन्नूचं असं म्हणणं आहे की आपला शेजारी रघु भैया, तर त्याचा धंदा त्या ठिकाणी तेजी म्हणजे भरभराट चालणार आणि उद्या त्याच्या घरात नवीन वस्तू येईल. आणि अब्दुल तपोवनामध्ये निघालेला आहे. शन्नू चुप बैठा भी, परंतु अब्दुल या शन्नूचं काहीही ऐकून घेण्यास तयार नाही. एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? शन्नू त्या ठिकाणी अब्दुलला एक सल्ला देते की तुम्ही तपोवनात चाललाच आहात तर ठीक आहे, पण रस्त्यानं कुणी भेटलं तर तपोवनात जात आहे असं सांगू नका. कारण ते कुष्ठरोगी स्त्रियांना आणि मुलींना बांगड्या भरणार होते आणि या गोष्टीचा त्यांच्या धंद्यावर निश्चितच परिणाम होणार होता. अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. म्हणजे अशा प्रकारे अब्दुलला हे शन्नूचं बोलणं हे नेहमीचं ओळखीचं झालं होतं, पण आज त्या बोलण्याचा त्याला राग आला नाही, तर या ठिकाणी शन्नूची दयाच आली. म्हणजे या ठिकाणी अब्दुल हा अतिशय मोठ्या मनाचा माणूस या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. या ठिकाणी तपोवनात जाण्यासाठी अब्दुल बस स्टॉपवरती आलेला आहे. तर अब्दुलच्या गरिबीचं वर्णन या ठिकाणी आपल्याला दिसतंय की अब्दुलचा स्वेटर हा ठिकठिकाणी उसवलेला होता आणि त्यामुळे थंडी चांगलीच जाणवत होती. बस आल्यानंतर बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. तर गर्दीमध्ये पेटीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून बांगड्यांची पेटी अब्दुलने आपल्या मांडीवरती ठेवली. बांगड्या कोणकोणत्या रंगाच्या होत्या पहा, लाल, हिरव्या, निळ्या अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. झोत म्हणजे वाऱ्याचा वेगवान प्रवाह. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. अब्दुल आता बसमध्ये बसून तपोवनाकडे जाण्यासाठी निघालेला आहे. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम 5-6च उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेलं. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. या ठिकाणी अब्दुल तपोवनाकडे जाण्यासाठी निघालेला आहे. तपोवनाच्या अलीकडेच जो बस स्टॉप आहे तो आहे जिल्हाधिकारी कचेरीचा. तर तिथेच पाऊण बस रिकामी झालेली आहे आणि अब्दुल तपोवनाकडे त्या ठिकाणी तो बस स्टॉप आल्यानंतर उतरतो.
गेटजवळ आला आणि त्या ठिकाणी लहान लहान मुली जमा होतात आणि गलका करणे म्हणजे गोंगाट करायला सुरुवात करतात. चुडीवाला आया, चुडीवाला आया. चुडी म्हणजे बांगडी. तर चुडीवाला आया, चुडीवाला आला, चुडीवाला आला. तर अशा प्रकारे त्या ओरडायला सुरुवात करतात, गोंगाट करायला सुरुवात करतात. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला. चौथरा म्हणजे चौकोनी कट्टा. आंब्याच्या झाडाखाली आंब्याच्या बुंध्याच्या कडेनं जो केलेला असतो तोच कट्टा. तर तिथे अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या ठिकाणी अब्दुल एका आंब्याच्या झाडाखाली दगडी चौथऱ्यावर बसलेला आहे आणि क्षणातच तिथे स्त्रियांची गर्दी त्याच्याभोवती जमा झाली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. तर अशा प्रकारे त्या गर्दीतून वेगवेगळे आवाज यायला लागले की त्या लाल रंगाच्या बांगड्या मला हव्या आहेत, त्या हिरव्या मला, माझ्यासाठी आरसा आणला का. तर अशा प्रकारचे बोलणे त्या ठिकाणी स्त्रियांकडून चालू झाले होते. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. त्या ठिकाणी खूप सारी स्त्रियांची गर्दी जमलेली आहे आणि प्रत्येकीला स्वतःला पहिल्यांदा बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. तर अशा प्रकारे त्या स्त्रियांच्या हातामध्ये अब्दुल बांगड्या भरत होता आणि बांगड्या भरल्यानंतर त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अब्दुलला खूप मोलाचा वाटत असे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. म्हणजे या ठिकाणी या स्त्रियांना अब्दुल आल्यानंतर वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालायला मिळत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या ठिकाणी अब्दुल पाहू शकत होता. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. म्हणजे अब्दुल या तपोवनातील स्त्रियांना एक आनंद घेऊन आलेला आहे. म्हणजे तो या स्त्रियांना आणि मुलींना अगदी देवदूत असल्यासारखा वाटत असे. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. म्हणजे वर्षातून 2दा संक्रांती आणि ज्येष्ठ पौर्णिमेला या ठिकाणी हा अब्दुल या तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे आणि या स्त्रियासुद्धा त्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत असत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तर तो आनंद पाहून अब्दुललाही एक प्रकारचं समाधान मिळत असे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. आणि असेच काही दिवस गेल्यानंतर एक दिवशी अब्दुलचा जो शेजारी आहे रघुभैया तो हातामध्ये पोस्टमनने दिलेले एक पत्र घेऊन आला आणि अब्दुल मियाँला सांगितलं की तपोवनमधून तुला एक चिठ्ठी आलेली आहे. दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून
अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. तर अशा प्रकारे चिठ्ठीतला मजकूर काय होता, तर या ठिकाणी अब्दुल जे त्यानं कार्य केलं होतं, तर त्या कार्यासाठी सन्मान म्हणून या अब्दुलचा सत्कार या ठिकाणी संमेलनामध्ये करण्यात येणार होता आणि शन्नू आणि अब्दुल यांना या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे. तर जे दाजीसाहेब आहेत त्यांनी या अब्दुलला निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. म्हणजे अशा प्रकारे हे पत्र वाचल्यानंतर आपल्या कार्याबद्दल त्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, आपला सत्कार केला जाणार आहे, हे वाचल्यानंतर अब्दुलला खूप आनंद झाला होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला प्रश्न विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. म्हणजे त्याने जे काम केलं होतं ते अगदी मोठं काम केलं आहे असं त्याला वाटत नव्हतं. म्हणून तो स्वतः विचार करत होता की माझा सत्कार करण्याएवढं मी काय मोठं असं काम केलं आहे. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. कार्यक्रम सुरू झाला होता. अब्दुल आल्यानंतर जी निमंत्रित पाहुणे मंडळी जी समोर बसली होती, तर त्यांच्या बरोबर बसायला अब्दुलला त्या ठिकाणी मोकळेपणा वाटत नव्हता. संकोच वाटणे म्हणजे मोकळेपणा न वाटणे. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. तर अशा प्रकारे हा समारंभ सुरू झालेला आहे आणि दाजीसाहेब स्वतः पुढे येऊन अब्दुलला जवळच्या खुर्चीवर बसायला सांगतात आणि दाजीसाहेब बोलायला सुरुवात करतात. तर दाजीसाहेबांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. 84 वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. भारावून जाणे म्हणजे प्रभावित होणे. या ठिकाणी दाजीसाहेबांचं व्यक्तिमत्व पाहून अब्दुल या ठिकाणी प्रभावित झालेला आहे. दाजीसाहेब बोलत होते. काय बोलत होते? रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. म्हणजे रामानं ज्यावेळी सेतुबंधन केलं त्यावेळी अनेकांचं सहकार्य रामाला मिळालं होतं. अगदी लहानशी खार, पण तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. म्हणजे एक इवलीशी खार, पण तिनंसुद्धा आपली छोट्या शक्तीप्रमाणे ताकदीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडेवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. तर अशा प्रकारे दाजीसाहेब सांगतात की ज्यावेळी संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला या स्त्रियांना बांगड्या भरण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर आला तेव्हा ते अनेक बांगडेवाल्यांना भेटले, परंतु कुणीही त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं.
आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथं येतात. म्हणजे या ठिकाणी अब्दुल मियांनी स्वतःहून ते या ठिकाणी दरवर्षी न चुकता इथं संक्रांती आणि ज्येष्ठ पौर्णिमेला येथील स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या भरण्यासाठी येत असतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदीचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलावता दरवर्षी येतात. म्हणजे अब्दुल मियाँ या ठिकाणी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत, तर दरवर्षी न बोलावता ते तपोवनामध्ये येत असतात. तपोवनातील स्त्रिया मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. तपोवनातील स्त्रिया मुलीबाळी तर या अब्दुलच्या येण्याची वाट पाहत असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. म्हणजे अशा प्रकारे अब्दुल मियांचं कार्य इतकं मोठं आहे की ते ज्यावेळी संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला येत असतात त्यावेळी इथल्या मुलीबाळी स्त्रिया त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात आणि हे त्यांचं कार्य मोठं आहे, म्हणून आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांनी हा सत्कार स्वीकार करावा. अशा प्रकारे दाजीसाहेब त्या ठिकाणी बोलतात. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. इथं पहा, इथं तो प्रसंग आहे. या ठिकाणी अब्दुल आहे, दाजीसाहेब आहेत आणि दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे. फुलांचा गुच्छ आणि सुंदर फुलदाणी दिलेली आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. भारावून जाणे म्हणजे प्रभावित होणे. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. अशा प्रकारे अब्दुलचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. अब्दुल चटकन लगेच या सन्मानाने प्रभावित होऊन दाजीसाहेबांच्या पायाला स्पर्श करतो. तर आजचा होमवर्क आहे दाजीसाहेबांचे वर्णन थोडक्यात लिहा. दाजीसाहेबांचे या पाठामध्ये आलेले वर्णन थोडक्यात लिहा. आजचा होमवर्क आहे या पाठामध्ये आलेले दाजीसाहेबांचे वर्णन थोडक्यात लिहा.